हॅलो. अहो हा बोला की साहेब. हा 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 लावितो शोधराव, नका काळजी करू तुम्ही. फार मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये प्रशिक्षणाला गेलतो. मी प्रशिक्षण नाही का, मुख्यमंत्र्यांचा फोन आलता मला. काहीतरी द्या राव, काहीतरी उत्पन्न काढा म्हणून आलता फोन. अहो कुणाचा फोन येतो सारखाच तुम्हाला? अगं तू कोणामध्ये मध्ये बोलत जाव, तुला कोणाचा माहिती आहे का? मी कधी फोन केला का बिजीच आहे? अगं याचं कारण आहे, काय कारण आहे? मी संशोधक आहे. अगं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मी नाही का प्रशिक्षण देण्यासाठी माझी निवड झाली. कधी? या देशामध्ये मी काय साधा सुद्धा माणूस नाही, संशोधक आहे मी. सफरचंद, डाळिंब, केळी. हा. अगं बिबिव्याच्या झाडाला मी द्राक्ष पिकवणारा माणूस आहे. बिबिव्याच्या झाडाला. मग तर अख्या भारतात तुम्हीच मोठं शिरिष्ट असता. आणि मग मला फोन कोणाचा येतात? मंत्र्यांचाच येतात की. असं आहे तरी म्हणते फोन मी लावला की बिजी का सांगतोय, मी फोन लावला का बिजी का सांगतोय. अगं अमेरिकेहून मला फोन, थायलंडवरून मला फोन, न्यूझीलंडवरून मला फोन. किम जोंग ते राष्ट्रीय अध्यक्ष, हा उत्तर कोरिया का दक्षिण कोरिया, हा त्याचं तर मला नेहमी फोन. अहो म्हणले तुमचा भाजीपाला खाल्ल्यापासून हा. मी एकदम ठणठणीत. मुळ्याची भाजी बरं. एकच नंबर. म्हणला मुळ्याचं उत्पन्न वाढवा. द्या तुम्हाला मी जावतो मुळ्याचं उत्पन्न कसं बरं, काढायचं दाखवा दाखवा ते. आम्हाला. ह्या साहित्य बघू तुम्ही काय करताय ते, या इकडे. कसं उत्पन्न आहे ते बघू, आम्हाला दाखवा. इथं थांबा तुम्ही. हा थांबा इथं. हा हे काय थांबतो ना. हा मुळ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा. या देशामध्ये ते आयुर्वेदिक आहे. हं. मुळ्याचं उत्पन्न आयुर्वेदिक आहे. किम जोंग मुळं खाऊन ठणठणीत आहे, गुटगुटीत. त्याच्यासारखा पंतप्रधान नाही. असं आहे होय. बर 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 बघू. यासाठी मुळ्याचं उत्पन्न काढण्यासाठी तुम्ही अशी किती झाडं कलम केले हो? थांबावं. हा आता कलम करण्याची हा तुम्हाला एक सिस्टीम दाखवतो. हा दाखवा ना. ही पहा. हं. जर तुम्हाला मुळ्याचं कलम करायचं असेल, हो तो मुळ्याचा पाला आहे. हो ही आयुर्वेदिक वनस्पती. हा आपण त्यासाठी ही वनस्पती अशी तोडली, हा याची भाजी तयार होती. हो होती की. आता मुळ्याचं उत्पन्न कसं वाढवायचं हं. ते मी तुम्हाला सांगतो. ह्यो मुळा मोडला, हो असा मोडला. हो याला असं कापायचं. हो असं कापलं, हो एक केळ घ्यायचं. नुसती मुळ्याची उत्पन्न नाही सांगत मी, असं आहे का? केळीचं उत्पन्न कसं वाढवायचं ही सही सांगतो. हे असं केळ तोडायचं. असं केळ तोडलं, हे मुळा असा कापायचं. हो याला पहा. आता तुम्ही कलम करून मुळ्याला केळी आणून देणार का? तुम्ही पहा तर बर उत्पन्न बर कसं बर काढायचं बर ते. बघू बघू. मुळ्याचं जर उत्पन्न काढायचं म्हणलं तर त्याला केळ असं जोडायचं. हे असं केळ जोडलं. पहा, मला दुसऱ्या देशातून आंतरराष्ट्रीय पातळीवर माझी निवड झालेली आहे. याला कलम करताना ही अशी पट्टी बांधायची. मुळा आणि केळ ही जॉईंट करायचं. काय करायचं? जॉईन करा. ही जॉईंट करायचं. हे असं जॉईंट केलं, मुळ्याची उत्पत्ती. आणि ही लई दिवसाचं उत्पन्न नाही. ही कसं आहे, 4 ते 5 दिवसात उत्पन्नच निघतं. होय. 5 दिवसात उत्पन्न निघत आहे. हं. याला म्हणायचं केळापासून तयार झालेला मुळा. कशापासून केळापासून तयार झालेला हा मुळा. याला अनेक देशातून मागणी. याला
पहा आता ही जॉईंट केलं काही आता ही जॉईंट केलं हा. पहा आता ही उत्पन्न कसं काढायचं ते हम्म. आता ही तुम्हाला ही जी मार्गदर्शन आहे हा बोला. ही उत्पन्न कोणचं आहे मुळ्याचं उत्पन्न मुळ्याचं आहे. उत्पन्न. केळ खाली गाडायचं हा. केळ खाली काढा. खाली गाडायचं ढकला माती माती ढकला आता पहा ही उत्पन्न हा. मुळ्याचे याला रोज संध्याकाळी पाणी घालायचं रोज संध्याकाळी हो मग तर मोटरच चालू करावं लागेल. कसं असतं माहिती का हं. याला एक तांब्या जर पाणी रोज घातलं एका झाडाला हा. ही केळापासून मुळा तयार होतो. मुळा तयार होतो. आता याचा पाला 5 दिवसामध्ये ह्याचा पाला वाढतो याचं झाड वाढतं. 5 दिवसात मुळं तोडायला येतात. किती दिवसात 5 दिवसात. भाजी ह्याचा पाला आहे ना हा. निसता इकडे तिकडे सारायचा हा. काय करायचंय चारायचं. इकडे तिकडे सारायचं आणि मुळा निसता काढायचा आहे. थायलंड अमेरिका दक्षिण कोरिया पाकिस्तान अशा देशांची ह्या उत्पन्नाला मागणी आहे. मग तर गाड्याच्या गाड्या भरून जात असते. हो आणि इतकं मोठं जर तुम्हाला उत्पन्न काढायचं असेल तर भारत मिस्त्री हा. यांच्याशी संपर्क साधा. आपली जर उत्पन्न वाढवायचं असेल जल श्रीमंत बनायचं असेल ही केळ कसं घातलं कुठं घातलं ही केळ खाली घातलं हम्म. घातलं खाली आता ही 5 दिवसात उत्पन्न 5 दिवसात. हां गाडीची गाड्या भरून जातील उत्पन्नाला काय कमी कमी नाही. कमीच नाही. आता तुम्हाला एक दुसरा शोध लावून देतो. ही केळ घेतलं हे असं काढायचं ही केळ काढल्यानंतर दुसरा मुळा घ्यायचा हा. दुसरा मुळा घेतला आता आपल्याला उत्पन्न काढायचं केळीचं केळीचं उत्पन्न काढायचं म्हणलं तर पहा नीट ध्यान द्या. बर. आता आपल्याला उत्पन्न काढायचंय केळीचं केळीचं उत्पन्न काढायचं म्हटलं हो. तर याचं कलम करावं लागेल. तर ही कलम करायचं म्हटलं तर पहा पाहिलं नीट हो. याचं ही कलम करायचं. आता ही तुम्हाला पहिलं दावलं मुळ्याचं उत्पन्न आता ही पहा केळीचं उत्पन्न. केळीचं. ही केळा असं धरायचं असं धरलं धरा ही पट्टी पट्टी धरू लागा हां धरा 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 हां धरा गुंडळा ह्याला मोठी पट्टी घ्या मोठी या पट्टी आता तुम्हाला केळीचं उत्पन्न कसं वाढेल ते मी तुम्हाला सांगू. गाठण बांधा आता इथं खडा घ्या दुसरा कमीत कमी अंतर याचं 5 ते 6 फूट पाहिजे. तर इथं खडा घ्या घ्या इथं खडा बर. घेतलं पहिला आपण शोध लावला तिथं मुळं तयार करायचा. हा. आता इथं केळं तयार करायच्यात. हा. मुळा खाली घातला हा. आणि बुजवा बुजवा आता घ्याव का हा. की बुजवून घेतलं हा. चांगलं बुजवून घ्यायचं. हे असं बुजवून घेतलं 5 दिवसामध्ये निस्ती केळं होय. पाला बाजूला सारायचा केळं तोडायची. अहो ही केळं माझी पाकिस्तानला नेली. केळाची गाडी खाली झाली हा. पाकिस्तानमध्ये. हा. अहो त्या बाईने केळं खाल्ली. हा. काय त्या बाईचं नाव ती भारतात आलेली. सीमायदर. अहो सीमा हैदरनी एक केळ खाल्लं हा. एक केळ हा. खाल्लं हा. आणि डायरेक्ट बाई देश सोडून भारत देशामध्ये आली. एवढी केळाची विक्री होती काय?
संशोधन कोण आहे, कुणी तयार केलं ही केळ? कुणी ही भारतने केलेली केळ. आणि ही केळ 5 दिवसात तर किती बी खा की किती खा, बाप. याला म्हणायचं संशोधक. अजून आम्हाला माहित नव्हतं, आता माहित झाले. चला आता- निघा इथून आणि अशीच शेती करा.